तर आता अगदी 10-15 दिवसावरतीच 15 दिवसावरती 31 डिसेंबर आलेला आहे. आपलं भन्नाट प्लॅनिंग चाललेलं असतं. इकडे जायचं, तिकडे जायचं का? तर शुअर शॉट आपल्याला सुट्टी भेटणार असत्या. सगळ्या गोष्टी निश्चित स्वरूपात झालेल्या असतात. का? तर 15 दिवसानंतरच हे आपण नियोजन करत असतोय. हेच जर 31 डिसेंबरचं प्लॅनिंग 2026च्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर विचारलं, तर अनेकांना सांगता येणार नाही, की नेमकं काय प्लॅनिंग करायचं किंवा नियोजनच नसतं अनेकांचं. तेच 2027चं जर विचारलं, तर त्या 31 डिसेंबरचं अजून क्लिअरली काहीच सांगता येणार नाही. कुणालाच सांगता येणार नाही. 28, 29, 30 असं जर लांब-लांबचं जर विचारलं, तर अजिबात सांगता येणार नाही. त्याचं कारण सांगतो. आपण विचार करू, की अरे एवढं कशाला पाहिजे आपल्याला प्लॅनिंग? एवढं लांबचं 31 डिसेंबर तर आहे, कशाला पाहिजे? असं म्हणून आपण प्लॅनिंग पण करणार नाही. मग ही एक ह्युमन टेंडन्सी आहे. लाँग टर्मचं जे प्लॅनिंग असते, लाँग टर्मच्या गोष्टीचं बारकाव्याने प्लॅनिंग करणं हे शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला करता यायला पाहिजे. तरच कुठेतरी तो लाँग टर्मचं जे काही गोल असेल ते अचीव्ह करता येतं. हा फंडामेंटल कन्सेप्ट आहे. मग होतं काय फायनान्सच्या बाबतीत, की जे लाँग टर्मचे गोल असतात, ते लाँग टर्मचे लक्षातच येत नाहीत आपल्याला, की आज काय केलं पाहिजे आणि आज नाही काय केलं, तर ते लाँग टर्मचे गोल ज्यावेळेस शॉर्ट टर्ममध्ये येतात ना, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं, की अरे आपल्याकडनं जमणार नाही, आपल्याला त्याचा त्रास होतो. मग कुठून तरी कर्ज काढा, कुठलातरी कर्ज काढलेल्याचा अगोदरचा खड्डा भरा, वगैरे, वगैरे अशा बऱ्याचशाच गोष्टी आपल्याकडनं होतात आणि ते जे काही फायनान्शियल त्रास आहे, तो आपल्याला सातत्यानं होत राहतो. म्हणून लाँग टर्मचं ध्येय हे लाँग टर्ममध्ये अचीव्ह करायचं असेल, तर त्याचे शॉर्ट टर्म मधले आज काय ॲक्शन घ्यायचे आहेत, हे आपल्याला माहीत पाहिजे आणि त्याच्यासाठीच म्हणून हे रिमाइंडर मेसेज असतात, रिमाइंडर सेशन्स असतात. या सेशनच्या माध्यमातून आपण हे लक्षात घेतोय, की आपला फोकस हा फोकसच राहिला पाहिजे. त्यामध्ये कुठलंही तिथं कॉम्प्रोमाईज नाही झालं पाहिजे. तर कुठेतरी ते गोल्स पूर्ण होण्याची शाश्वती वाढते. तर ह्या सेशनच्या माध्यमातून आपण हे समजून घेतोय, की आपले लाँग टर्मचे गोल अचीव्ह करायला आज शॉर्ट टर्ममध्ये काय-काय गोष्टी करणं गरजेचं आहे. मग या टॉपिकच्या रिलेटेड प्रत्येक सोमवारी आपण काही ना काहीतरी नवीन टॉपिक समजून घेत असतोय. ठीक आहे. सो प्रेझेंटेशनला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, तर हे जे नवीन-नवीन टॉपिक्स असतात, हे टॉपिक तुम्हाला आवडतात का? यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू एडिशन होतंय का? इफ येस, देन कमेंट येस. इफ नो, तरी पण मला कमेंट करा नो म्हणून. आज कोड ऑफ नंतर कन्सेप्ट, कन्सेप्ट नंतर ॲक्शन प्लॅन आणि तुमचे काही प्रश्न असतील तर अनाउन्समेंट आणि क्लोजर. तर ई-एफ-टी अकॅडमीच्या माध्यमातून संघर्षातून सहजतेकडे आपली वाटचाल करतोय आपण. हे करत असताना आपण प्रामाणिकपणे विचार करतोय, प्रामाणिकपणे त्याची अंमलबजावणी करतोय. विपुलता आहे. इथं हा सर्वात मोठा विचार आपण घेऊन पुढे जातोय, की सर्वांसाठी सर्व काही भरपूर आहे. ठीक आहे. मग हे भरपूर विपुलतेची मानसिकता घेऊन आपण पुढे जातोय आणि सहयोग करतोय. एकमेकांशी तुलना न करता एकमेकांना एकमेकांशी सातत्यानं प्रगतीला कसे मदत करू त्याचा विचार करतोय. आणि पुढचं आहे गती. गती म्हणजे जे आपल्याला समजलेलं आहे ते कृतीमध्ये आणायचा प्रयत्न करतोय. सातत्यानं कृतीवरती फोकस करतोय. गतीनं आपण त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशनचा विचार करतोय आणि त्याप्रमाणे ॲक्शन घेत राहतोय. नैतिकता जे पेराल ते उगवेल ह्या निसर्गिक नियमांवरती आपण विश्वास ठेवतोय आणि त्याप्रमाणे कृती करतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सातत्यानं करतोय. ठीक आहे. कोड ऑफ ऑनर बालाजी साहेब कोड ऑफ ऑनर. ऑनर H-O-N-O-R म्हणजे आचारसंहिता. ही आपली आचारसंहिता आहे. या आचारसंहितेच्या माध्यमातून आपण हे सर्व काम करतोय. तर फायनान्शियल फ्रीडमकडे वाटचाल करत असताना हे काही कन्सेप्ट्स आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्या कन्सेप्ट्सवरती आपण काहीतरी रिव्हिजन करतोय आजच्या डेटला. तर त्यातला पहिला कन्सेप्ट आहे, पैसा झोपला आहे काय? बघा हे जे सेशन काही जणांनी हा कन्सेप्ट माझ्या सेशनच्या माध्यमातून अनेक वेळा ऐकला असेल. मी पुन्हा सांगतो. बरं हे जे पॉइंट्स मी घेतोय, मैं यहाँ पे जितने भी पॉइंट्स कवर कर रहा हूँ, वो जो पॉइंट्स है वो डेली अनेक लोगों के साथ मैं जितना इंटरेक्शन करता हूँ ना, उससे मैं इनपुट लेता हूँ और यहाँ पे एक्सप्लेन करता हूँ, वो मुझे बहुत इम्पोर्टेंट लगते हैं. तो यहाँ पे ध्यान दीजिए. पैसा झोपला आहे काय? याचा अर्थ आपल्याला आपला पैसा आपल्यासाठी काम करायला पाहिजे. अनेकांच्या डोक्यात काय-काय भन्नाट-भन्नाट कल्पना असतात फायनान्सच्या बाबतीतल्या आणि त्याच्यामध्येच ते अडकलेले असतात आणि बॉटम लाईन ज्या असत्या, म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे माझा काय फायदा आहे, ह्याचा विचारच लोकं करत नाहीत. आता उदाहरणार्थ मी घेतो डायव्हर्सिफिकेशनचा.
डायव्हर्सिफिकेशन झालं पाहिजे फायनान्समध्ये, आपल्या पोर्टफोलिओमध्ये, आपल्या फायनान्शियल जर्नीमध्ये आपलं सगळं डायव्हर्सिफाईड झालं पाहिजे. हे अगदी बरोबर आहे, परफेक्ट आहे. पण डायव्हर्सिफिकेशन करत असताना अनेक लोकं ते कारण नसताना मध्ये टाकतात, कारण नसताना ते मध्ये पैसे किंवा मध्ये पैसे ठेवतात, कारण नसताना ते सुकन्या समृद्धी योजनेमध्ये टाकतात, कारण नसताना आणि कुठं अशा एंडोमेंट प्लान्स असतील, युलिप्स असतील याच्यामध्ये पैसे टाकतात. मग हे सो कॉल्ड त्यांना असं वाटतं, की माझे इकडे थोडे आहे, तिकडे थोडे आहे, तिकडे असं सगळं डायव्हर्सिफिकेशन आहे. नो, इट्स रॉंग. डायव्हर्सिफिकेशन विचार करत असताना आपल्याला आपला पैसा आपल्यासाठी काम करता आला पाहिजे. पैसा झोपून उपयोग नाहीये. मग हा जो पैसा काम करतो याचाच अर्थ तो महागाईपेक्षा 2-3%, 4% एक्स्ट्राचे रिटर्न दिले पाहिजेत त्या पैशाने. तर तो आपण म्हणू शकतो, की तो आपल्यासाठी काम करतोय. मग हे तुम्ही तुमच्यासाठी हा होमवर्क आहे. अनेक जण इथं फसतात. लेस अप्रिशिएटिंग किंवा डिप्रिशिएटिंग असेट क्लासमध्ये पैसे पार्क करतात आणि इच्छा ठेवतात मात्र, की माझं ते गोल पूर्ण व्हायला पाहिजे. जसं अनेक लोकं एंडोमेंट प्लॅन खरेदी करतात आणि म्हणतात, की माझ्या फ्युचर म्हणजे माझ्या मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी तिथं मी पैसे ठेवलेले आहेत आणि ते हायर एज्युकेशनला उपयोगी पडतील. रॉंग. हा कन्सेप्टच रॉंग आहे. तसं एंडोमेंट प्लॅनमध्ये पैसे टाकून कोणाचे पैसे वाढत नाहीयेत मित्रांनो. बिकॉज एंडोमेंट प्लॅनची जी काही वाढ आहे ती 6-7% आहे आणि महागाई जर 7-8% वाढत असेल आणि त्यातल्या त्यात एज्युकेशनची जर महागाई असेल रेकॉर्डवरती विथ रिपोर्ट्स जे सांगतात महागाई, तर एज्युकेशनमधली महागाई 10 आणि 11% आहे. असं जर असताना आपलं अप्रिशिएशन हे 11% एखादा दुसरा टक्का एक्स्ट्राच असेल, तर आपण विनिंग साइडला ठरतोय. त्यामुळे तुमचा स्वतःचा पैसा झोपला आहे काय? झोपला इन द सेन्स महागाईपेक्षा कमी जर त्याचा रिटर्न भेटत असतील, तर तो झोपला असं म्हणायला हरकत नाही. तर त्याचा आपण विचार केला पाहिजे फर्स्ट थिंग. सेकंड पॉइंट आहे, की मी बिझनेसमध्ये वाढ करतोय. अनेक जण असा कन्सेप्ट म्हणतात किंवा असं बोलतात, की इन्व्हेस्टमेंट करायच्या ऐवजी मी आहे तेच पैसा माझ्या बिझनेसमध्ये टाकतोय. त्यामुळे मी इन्व्हेस्टमेंट करायला माझ्याकडे पैसा नाहीये. आपल्या ह्या कॉलमध्ये काही जण आहेत बिझनेसमन. तर त्यांचं असं म्हणणं असतं, की माझ्या बिझनेसमध्ये मी पैसे टाकतोय. मग मला इन्व्हेस्टमेंट करायला पैसे शिल्लक राहत नाहीत. म्हणजे पार्टिक्युलरली म्युच्युअल फंडमध्ये करायला पैसे शिल्लक राहत नाहीत. का? तर मी बिझनेसमध्ये पैसे टाकतोय. मित्रांनो, इथं पण एक डायव्हर्सिफिकेशनचा कन्सेप्ट आहे. डायव्हर्सिफिकेशनचा अर्थ काय? पहा, कोव्हिड सारखी सिच्युएशन आल्यानंतर अनेक बिझनेसेस जसे होते तसे ते ठप्प झाले. कुणाचं ट्रान्सपोर्टेशन असेल, कुणाचं जे फील्डवरती काम होते, सगळं जसंच्या तसं ते स्टॉप झालं. ज्यांचे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम होते, त्यांचं कुठेतरी ते मेटर चालू राहिलं. मग यावरून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की आपले एकाच बिझनेसमध्ये सगळे इन्व्हेस्टमेंट असण्यापेक्षा इथं मात्र तुम्ही डायव्हर्सिफाय केलं पाहिजे. म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही रिइन्व्हेस्ट करता ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्याचबरोबर त्या ट्रान्झॅक्शनच्या ॲट लीस्ट 10-15% पैसा हा इतरांच्या बिझनेसमध्ये पण गेला पाहिजे. तिथं मात्र भरपूर ठिकाणी डायव्हर्सिफाय करता आलं पाहिजे. म्युच्युअल फंड एक मात्र असा असेट क्लास आहे, की विथिन द असेट क्लास पण आपल्याला डायव्हर्सिफाय करता येतं. म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सोनं घेता येतंय, रिअल इस्टेट घेता येते, सिल्व्हर घेता येते, देशाबाहेरच्या कंट्रीजमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करता येते. देशांतर्गत पण चांगल्या-चांगल्या स्टॉक्समध्ये म्युच्युअल फंडच्या माध्यमातून खरेदी करता येते, इन्व्हेस्टमेंट करता येते. तर आपण इतरांच्या बिझनेसमध्ये आपण सुद्धा इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आता ह्यातलं सगळ्यात मोठं आणि नावाजलेलं एक उदाहरण घेतो. डी-एस-के. डी-एस-के हा केवढा मोठा ब्रँड होता, केवढं मोठं ह्या रिअल इस्टेटमधलं हे नाव होतं. पण झालं काय? लिस्टेड कंपनी असूनही त्यांना या सगळ्या फायनान्शियल जर्नीमध्ये प्रचंड स्ट्रगल करावं लागला आणि त्यांचं नावही प्रचंड खराब झालं. ब्रँड गायब झाला ते झालाच. पण आता नामुष्की आहे त्यातून त्यांना बाहेर येण्यासाठी. मग तेच जर त्यांनी इक्विटी असेटलाचा वापर केला असता किंवा असं डायव्हर्सिफाय केलं असतं, तर त्यांना याच्यातून मार्ग काढायला भेटला असता. पण त्यांनी सगळा काही पैसा त्याच बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केला आणि डिमॉनिटायझेशन जसं चालू झालं, तसं ते सगळं त्यांचा बिझनेस ठप्प होत एका स्टेज नंतर त्यांना मुश्कील झालं. त्यांना तुरुंगात पण जावं लागलं. एवढं ते सगळे आकडे त्यांच्या अगेन्स्ट गेले ते सगळे. सो इथं हे आपण विचार केला पाहिजे, की आपल्याला डायव्हर्सिफिकेशन इथं करता यायला पाहिजे. पुढचा पॉइंट आहे, मला बिझनेस करायचा आहे. अनेक जण जे जॉब करतायत, त्यांचं असं म्हणणं असतं, की मला जॉब करायच्या सोबतच मी इन्व्हेस्टमेंट करत नाही, का तर मला स्वतःचंच चालू करायचं आहे. आपल्याकडे एक इन्व्हेस्टर आहे त्यांनी स्नॅक सेंटर चालू केलं. इन्व्हेस्टमेंट सगळी थांबवली आणि स्नॅक सेंटर चालू केलं. त्यामध्ये डोसा, स्पॉन्ज डोसा वगैरे हे ते सगळे अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स ते तिथं म्हणजे तिथं विकायला चालू केलं त्यांनी. चांगलं चाललंय ते.
पण मला सांगा ते सेल्फ एम्प्लॉईड सारखं आहे. स्वतः जाऊन तिथं उभं राहिलं तरच तिथं पैसे येणार आहेत. स्वतःच्या ॲब्सेन्समध्ये तिथून पैसा येणार नाहीये. इव्हन तुम्ही डॉक्टर जरी असाल, तुमची ओपीडी तुम्ही स्वतः ओपन केली तरच तिथं खऱ्या अर्थानं पैसे येतायत. अदरवाईज तिथं पैसे येत नाहीये. मग मला सांगा, इन्व्हेस्टमेंट एकमात्र असा असेट क्लास आहे, की जिथं तुम्हाला तिथं प्रेझेंट राहायलाच पाहिजे असं काही नाही. पर्टिक्युलरली म्युच्युअल फंडमध्ये. म्युच्युअल फंडमध्ये सर्टन तुमचा कॉर्पस झाला, तर एस-डब्ल्यू-पीच्या माध्यमातून तुम्ही ते विथड्रॉवल करून तुम्ही तुमचा दैनंदिन खर्च त्या विथड्रॉवलवरती काढू शकताय. एवढं हे यामध्ये पोटेन्शियल आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा व्यवसाय जरी करायचा असेल, फुल फ्लेजमध्ये करायचा असेल, तरी सुद्धा तुम्ही करू शकताय. पण इन्व्हेस्टमेंट थांबवून उपयोग नाही. कारण हीच इन्व्हेस्टमेंट त्या व्यवसायासाठी जर काही गरज पडली, काय झालं तरी त्यामध्ये आपल्याला ह्या इन्व्हेस्टमेंटच्या आधारे तिकडे सपोर्ट करता येतोय आणि अनेकांनी केलेलं आहे तसं. म्हणजे काय, तर बिझनेसमधला पैसा बिझनेसमध्येच टाकायचा आणि घर खर्च चालवण्यासाठी ह्या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून जे काही रिटर्न्स येतात, म्हणजेच एस-डब्ल्यू-पीच्या माध्यमातून ते वापरता येतात. बेअर मिनिमम रिटर्न घ्यायचे आणि फोकस हा धंद्यावरती करता येतोय. मग त्या ठिकाणी तुम्ही नाही जॉब केला तरी चालेल, बिझनेस वरती फोकस केला तरी सुद्धा तुमचं धडाडीनं तुम्ही बिझनेस करू शकताय. नाहीतर मग बिझनेस करणाऱ्याचं काय होतंय, तो त्या दुकानात समजा कपड्याचं दुकान आहे. कपड्याच्या दुकानात तोच झाडू मारणार. कपड्याच्या दुकानात तोच कस्टमरशी डील करणार. त्या काउंटरवरती पण तोच बसणार. मग हे सगळंच तो करणार. त्याशिवाय घरात आल्यानंतर त्याच बिझनेसमधला पैसा तो घरा खर्चासाठी वापरणार आणि हे सगळं जे ट्रान्झॅक्शन आहे ते एकाच सोर्सवरती अवलंबून राहिल्यामुळं त्यातलंच रिइन्व्हेस्टमेंट करायला त्याकडे पैसे नसतात. त्यामुळं जे काही ट्रान्झॅक्शन असेल, त्यातलं ट्रान्झॅक्शन थोडं-थोडं जरी आपण डिसिप्लिनमध्ये बाजूला ठेवलं, तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम हा जो पैसा जमा होतोय, त्या पैशातून तुमचं घर खर्चासाठीचं जे काही समजा रेंट असेल किंवा किराणा माल असेल किंवा आणि काही गोष्टी असेल, तर ह्या सगळ्या या इन्कम थ्रू आपल्याला मॅनेज करता येतात आणि आपल्या धंद्यावरती आपल्याला फोकस करता येतं किंवा नोकरीवरती फोकस करता येतं. पुढचा पॉइंट आहे रिटायरमेंट प्लॅनिंग. मित्रांनो, आज भारतामध्ये अशी परिस्थिती आहे, की रिटायरमेंट प्लॅनिंग बद्दल जागृती नाहीये. म्हणजे आपल्या आई-वडिलांनी असेल किंवा त्यांच्या आई-वडिलांनी असेल, तर हे रिटायरमेंटच्या रिलेटेड कुठलंच ॲक्शन घेतलेली नसत्या आणि त्यामुळं तसा आजूबाजूला अवेअरनेसच नाहीये. आणि त्यात गव्हर्नमेंटनं पण आता पेन्शन वगैरे हे सगळं बंद केलेलं आहे. काही जणांचं वडीलधाऱ्या किंवा जुन्या लोकांच्या काही सर्व्हिसेस रिलेटेड पेन्शन्स होत्या, त्याच्या आधारे त्यांचं कुटुंब चालत होतं. हे आपण बघितलेलं आहे. पण आणि अजूनही आपल्या देशामध्ये एक सिस्टम स्ट्रॉंग आहे, ती म्हणजे मुलं-बाळं ही आई-वडिलांची काळजी घेतात, त्यांना सांभाळतात. पण भविष्यात तशी परिस्थिती राहीलच याची काही गॅरंटी नाही. त्याचंही कारण सांगतो आणि हे तुम्ही YouTubeवरती एक व्हिडिओ आहे, रिटर्न ऑफ थ्री इडियट रिटर्न ऑफ वन इडियट. तर तो मूव्ही तुम्ही पहा. एक थोड्या 20-25 मिनिटाची डॉक्युमेंटरी आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे, की भविष्यात म्हाताऱ्या लोकांची कशी अवस्था असणार आहे ती. म्हणजे काय, तर मुलं स्वतःच्या इन्कम सोर्सच्या ह्याच्यामध्ये ते रिलोकेट झालेले असणार आहेत. जिथं कुठं नोकरी असेल, जिथं कुठं त्यांचा व्यवसाय असेल त्या ठिकाणी आणि आई-वडिलांना सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे एकतर वेळ नसेल आणि पैशांच्या बाबतीत ही थोडीशी त्यांची स्ट्रगल असेल बिकॉज त्यांनाही त्यांचं सगळं घर सांभाळणं वगैरे हे सगळं डिफिकल्ट जाणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या वडिलांना सांभाळायला त्यांच्याकडे पैसे नसणार आहेत आणि म्हणून वृद्धाश्रमाची गरज भासणार आहे आणि तुम्ही जर नोटीस केलं असेल तर ह्या 5-10 वर्षात अनेक वृद्धाश्रम नवीन निघतायत. त्याच्यासाठी ते एक कल्चर बनायला लागलेलं आहे, की म्हाताऱ्या माणसांना तिथं म्हणजे ठेवलं जात आहे. तर हे भयानक पिक्चर असणार आहे. आज हा सगळा एक सिनारिओ झाला आणि दुसरा सिनारिओ ह्यामध्ये काय आहे, तर रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे अजूनही आपण गोल पूर्ण करत असताना, मग ते एज्युकेशन गोल असेल, घराचं असेल वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मेडिकली खर्च वाढणार आहे त्याची तरतूदच केलेली नाही अनेकांनी. आता मेडिकलच्या बाबतीत कसं आहे बघा, हे सगळं ना एडव्हान्स सिस्टम होते. मेडिकल सायन्स दिवसेंदिवस एवढं इव्हॉल्व होतंय, की पेशंटला सहजासहजी मरू दिलं जात नाही. एवढं काय-काय एडव्हान्स रेमेडीज किंवा एडव्हान्स मेडिसिन्स येतात, की ज्या माध्यमातून त्याला सपोर्ट केला जातो, वाचवायचा प्रयत्न केला जातो. पण इथंच तर मेडिकली खर्च वाढत जातोय आणि हा खर्च वाढल्यामुळे होतंय काय, की तेवढा पैसा आपल्या हातात नसल्यामुळं, तेवढी तशी तरतूद नसल्यामुळं त्या रिटायरमेंटच्या स्टेजला हा स्ट्रगल करावा लागतोय. हा दुसरा पॉइंट आहे. आणि तिसरा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आज आपल्या देशाची लोकसंख्या ही म्हणजे एव्हरेज एज जर बघितलं, तर असं तज्ञ सांगतात, की 28 ते 29 आहे.
मग हेच 28-30तली लोकं ज्यावेळेस 60मध्ये जातील डाउन द लाईन इथून पुढे 20-30 वर्षानंतर, तर त्यावेळेस आजूबाजूला सगळेच म्हातारे असतील. म्हणजे मॅक्सिमम क्राउड जे आहे तो म्हातारा असणार आहे. मग त्यावेळेच्या गरजा, त्यावेळच्या समस्या हे सगळंच डिफिकल्ट असणार आहे आणि त्यावेळेस गव्हर्नमेंटला पण ते हँडल करणं त्यांची गव्हर्नमेंटच्या लेव्हलवरती पण समस्या आहे. आता पहा फायनान्समध्ये अजून एक इंडिकेटर बोलला जातो, की ह्याबद्दल जास्ती चर्चा केली जात नाहीये. ती चर्चा अशी आहे किंवा तो कन्सेप्ट असा आहे, की ज्या देशातील म्हातारी लोकं किंवा वयस्कर लोकं ही टिपिकली तसं पाहायला गेलं तर अनप्रोडक्टिव्ह लोकं असतात. मग ह्या अनप्रोडक्टिव्ह लोकांची जर सोय होत असेल, त्यांचे अ, खाणं-पिणं असेल, त्यांचा औषधोपचार असेल, हे जर व्यवस्थित होत असेल, तर तो देश श्रीमंत म्हणून गणला जातो आणि त्या वयस्कर लोकांची जर व्यवस्था जर होत नसेल सरकारी पातळीवरती, तर तो देश गरीब म्हणून गणला जातो. तर गव्हर्नमेंटच्या लेव्हलवरती पण गव्हर्नमेंटला आता हे आहे, हेडेक आहे. का तर 20-30 वर्षानंतर हे सगळीच जर म्हातारी होत असतील, तर त्यानुसार आपल्याला आत्तापासूनच पावलं उचलायला हवीत. म्हणून काही जण म्हणजे काही डिपार्टमेंट्स सेंट्रल गव्हर्नमेंटचे वगैरे तर ह्या अनुषंगानं पावलं उचलतायत. भले अजून आपल्यापर्यंत त्याचे निर्णय आलेले नाहीयेत, पण घेतले जातायत. कंपल्सरी जे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉयी त्यांना एन-पी-एसमध्ये कंपल्सरी डिडक्शन हे ठेवलेलंच आहे. तिथं ऑप्शनच नाही ठेवलेला. अनेक मोर्चे काढले गेले, की नाही आम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणजे त्या एन-पी-एसमध्ये इन्व्हेस्टमेंट नको आहे, हे नको आहे, ते नको आहे. तरीसुद्धा गव्हर्नमेंटनं ऐकलं नाही. कारण गव्हर्नमेंटला माहीत आहे, की 20-30 वर्षानंतर परत हे सगळेच म्हातारे झाले किंवा म्हाताऱ्यांचा देश म्हणून आपल्या देशाला वरती नामुष्की यायला नको म्हणून कंपल्सरी केलेलं आहे रिटायरमेंट साठी एन-पी-एस किंवा त्या फंडमध्ये डिडक्शन हे कंपल्सरी केलेलं आहे. मग ज्यावेळेस प्रायव्हेट एम्प्लॉयी असतोय, तिथं मात्र तो चालढकल करतोय. ठीक आहे बाबा, मी रिटायरमेंटसाठी आजच्या ऐवजी उद्या बघू, नंतर बघू असं करत तो पुढे ढकलतोय निर्णय. असं करू नका मित्रांनो. कारण रिटायरमेंटसाठी पैसा कर्ज भेटत नाहीये. तुम्हाला पर्सनल लोन तुमच्या इन्कमवरती भेटेल, पण त्यावेळेस इन्कमच नसणार आहे, तर पर्सनल लोन कसं भेटणार आहे? नंतर कर्ज, एज्युकेशनसाठी कर्ज भेटेल. प्रॉपर्टी घ्यायसाठी कर्ज भेटेल वगैरे, पण रिटायरमेंटसाठी कर्ज भेटत नाहीये. तर तो अवेअरनेस आत्ताच आपल्याला पाहिजे, जेणेकरून आजपासून थोडी-थोडी जरी आपण तरतूद केली, तर ही कुठेतरी आपल्याला भविष्यात मोठी होणार आहे, कंपाउंडिंगचं बेनिफिट भेटणार आहे या ठिकाणी. आता पुढे आहे, की जास्त रिटर्न देणाऱ्या म्युच्युअल फंड स्कीम्स कोणत्या आहेत? असं सातत्याने विचारलं जातंय. पहा इथं ना, परत एक फिअर आणि ग्रीडचा कन्सेप्ट इथं सांगणं मला गरजेचं वाटतं. सोनं वाढल्यानंतर अनेकांनी सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केली. ज्यावेळेस इक्विटीमध्ये जास्ती रिटर्न भेटतात, त्यावेळेस अनेक इन्व्हेस्टर हे रिटर्न्स बघून यायला लागले. मग हे सगळं कशामुळं म्हणजे चांगले रिटर्न बघायला लागल्यानंतर सगळेजण इन्व्हेस्टमेंट करतात. तसंच काही म्युच्युअल फंड स्कीममध्ये पण असं आहे, की चांगले रिटर्न दिसले ना, की अनेक लोकं त्याच स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. हे सगळे अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करणारी एखाद्या वेळेस तो असेट क्लास किंवा तो निर्णय नाही चालला, म्हणजे इक्विटी नाही चाललं किंवा सोनं ड्रॉप झालं किंवा ती म्युच्युअल फंड स्कीमनं परतावा नाही दिला, तर ह्यांची चुळबुळ चालू होते. अरे, मग हे परफॉर्म करत नाही, मग स्विच करावं का? स्विच करावं का? गेल्या महिन्याभरात मला तरी 8 ते 10 कॉल असे आले, की ही स्कीम चालत नाहीये, मग हे चेंज करावी का? असं विचारणा झाले. मित्रांनो, 1-2 वर्षात, 3 वर्षात जर तुम्ही स्कीम वरती डाउट घेत असाल, तर हे थोडंसं लाँग टर्म जर्नीसाठी तुमच्या बाधक ठरेल. डिस्टर्बिंग राहील तुमचा फायनान्शियल जर्नी. हां, एखाद्या सेक्टरमध्ये जर प्रॉब्लेम आला, तर ती स्कीम चालत नाही तिथपर्यंत आपण समजू शकतोय. पण एकंदरीतच मार्केटच साइडवेजमध्ये आहे आणि त्यावेळेस तुम्ही जर स्कीम परफॉर्मन्स देत नाही म्हणून तुम्ही जर बाहेर पडत असाल, तर हे तुमचं कुठेतरी दिशेला जातंय डिसिजन्स. कारण ज्यावेळेस मार्केट डाउन असते, त्यावेळेस एन जास्तीत जास्त घेतला पाहिजे. जास्तीत जास्त घेणं म्हणजेच एस-आय-पीच्या माध्यमातून एव्हरेजिंग करणं. मार्केट वर गेलं, थोड्या कमी भेटतात, मार्केट खाली गेलं, जास्ती भेटतात. ह्या म्हणजे युनिट्स नेट असेट व्हॅल्यू हे जे युनिट्स आहेत, हे युनिट जास्तीत जास्त आपण घेतले पाहिजेत. म्हणजे मी नेहमी सांगत असतोय, की सोनं खरेदी करताना आपण ग्रॅममध्ये खरेदी करतो. म्युच्युअल फंड खरेदी करताना आपण युनिट्समध्ये खरेदी करतो. जेणेकरून आपल्या फायनान्शियल जर्नीसाठी जास्तीत जास्त आपण कसे युनिट घेऊ, कसे जास्तीत जास्त आपण गॅदर करू, तेवढा फायनान्शियल जर्नी आपला स्ट्रॉंग होणार आहे. हा थंब रूल आपण लक्षात ठेवला पाहिजे. आणि 7वा प्रश्न आहे, की माझ्याकडे पैसे नाहीत गुंतवायला, म्हणून मी गुंतवणूक करत नाही, नाहीतर मी केली असती. असं एक जबरदस्त आणि ठामपणे बोललं जातं. परवा मी गावी गेलो होतो त्यावेळेस काही शेतकरी मला म्हणत होते, की "भुजंगराव तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पटतंय, काही प्रश्नच नाही. पण हे शेतकऱ्यांना लागू पडत नाही." म्हटलं, "ओके. का? का नाही लागू पडत?"
नाही म्हणे नोकरदार वर्गाचं कसं, की महिन्याच्या महिन्याला त्यांच्या हातात पैसे येतोय, मग त्यातनं थोडंसं पैसे बाजूला काढायला त्यांना काहीतरी संधी भेटते आणि ते त्यांना तिथं जमतं सहज. पण शेतकऱ्याला काय महिन्याचं उत्पन्न नसतंय, उत्पन्नाचं काय असं फिक्स हे नसतंय. मग कसं जमणार हे? आणि त्यामुळं कसं आहे, इच्छा आहे आमची इन्व्हेस्टमेंट करायची, पण जमत नाहीये का तर आमच्याकडे पैसेच नाहीत. मित्रांनो, तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही नोकरदार असाल, तुम्ही कुठलाही म्हणजे बिझनेसमॅन असाल, तुम्ही कुठलंही तुमचं आर्थिक स्रोत असेल, पैशांच्या बाबतीत पहिल्यांदा आपल्याला काम केलं पाहिजे आपल्या माइंडसेटवरती. जो स्वतःच्या माइंडसेटवरती काम करतो, त्याच्याकडे पैसे येतात. हे पहिल्यांदा आपण ठासून मनावरती बिंबवलं पाहिजे. कसं ते सांगतो. आता शेतकऱ्याच्याच बाबतीत मी त्यांना जे उत्तर दिलं मी तुमच्यासमोर सांगतो. त्या शेतकऱ्याला सांगितलं, की मी तुमच्याकडे महिन्याला ₹100 तुम्ही बाजूला काढू शकत नाही का? त्यानं जरा पॉज घेतला. त्याने सांगितलं, "ओके, ₹100 तर करू शकतो, काही अडचण नाही." पण हे फिक्स नसतात. म्हणजे ठीक आहे, पण ₹100 बाजूला काढू शकताय का? तर ओके. किंवा ₹500 काढू शकताय का? ठीक आहे, कधी जमतील, कधी नाही, पण जमू शकतात. मग 500, 100, ₹1000 पर्यंत त्यांना सहज जमू शकते. बरं प्रत्येक महिन्याला जमेल असं पण नाही. पण कमी जास्त प्रमाणात जमेल असं त्यांचं उत्तर आलं. मग जमेल याचा अर्थ करा ना इन्व्हेस्टमेंट. उद्याच उद्या. आज जमते ना ₹100 करायला, आज करायचं. उद्या जमते ना, उद्या करायचं. ते महिन्याच्या महिन्याला एस-आय-पीच्या माध्यमातून करायलाच पाहिजे असं काही नाही. लमसम म्हणून पण ₹100, लमसम म्हणून पण 500, लमसम म्हणून पण ₹1000 करू शकताय. मग त्यांच्याकडे काय असं काउंटर करायला काही बोलणं नव्हतं राहिलं, पण ॲक्शन नाही घेतली. मग ते ₹100 साठी तर ते ॲक्शन घेऊ शकले असते, पण नाही घेतली. इथं लक्षात काय घेण्यासारखं आहे, की श्रीमंतीकडे वाटचाल करत असताना तुम्ही नोकरदार असाल किंवा शेतकरी असाल, कोणी असाल, तर पहिल्यांदा ठरवलं पाहिजे, की आपल्याला ह्या परिस्थितीवरती मात करायची आहे. तर काहीतरी ॲक्शन घ्यायला आपल्याला सोपं राहील. आज असे अनेक फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये असे अनेक लोकं लक्षात येतात, की ज्यांनी म्हणजे ज्यांचं इन्कम ₹2.5-2.5 लाख रुपये आहे. मी स्वतः बघितलंय त्यांचं हे सगळं इन्कम आणि ते सगळं. पण खर्च त्याच्यापेक्षा जास्ती. एवढं काहीतरी मेस करून ठेवलेलं असतं ना, की विचित्रच गोष्ट झालेली असते. मग त्यामुळे त्यांना सेव्हिंग करायला पण म्हणजेच इन्व्हेस्टमेंट करायला पण पैसेच नसतात. मग शेतकरी काय किंवा नोकरदार काय, किती इन्कम असलं तरी माइंडसेटवरती आपल्याला काम करता आलं पाहिजे. आता इथे एक महत्त्वाचा कन्सेप्ट सांगतो, की हा जर कन्सेप्ट तुम्हाला समजला, तर तुमचं सेव्हिंग वाढायला मदत होईल. आवडेल का? एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. तो कन्सेप्ट जर तुम्ही लक्षात ठेवला, कृतीमध्ये आणला, तर तुमच्या पैशांची बचत होईल आणि ती झालेली बचत तुम्हाला तुमचे पैसे वाढवायला मदत करेल. हा कन्सेप्ट ऐकायला आवडेल का? येस? येस, येस. काही जण रिप्लाय करतायत. थँक यू फॉर युअर रिप्लाय. तर तो कन्सेप्ट पहा. कन्सेप्ट असा आहे, की अशा वस्तू घ्यायच्या टाळायची, ज्याची गरज जगण्यासाठी नाही. आय रिपीट, ज्या वस्तू असल्या काही आणि ज्या वस्तू नसल्या काही, तर त्याची जगण्यासाठी म्हणून त्याची गरज लागत नाही. आणि त्या गोष्टी, त्या वस्तू विकायचं म्हटलं, तरी त्याला किंमत येत नाही आणि आलीच तर कवडीमोल किंमत येते. आय रिपीट धिस कन्सेप्ट. अशा काही वस्तू घ्यायच्या टाळायचं, ज्या वस्तू जगण्यासाठी गरजेच्या नाहीत आणि त्याची विक्री करायची असेल, तर त्याची किंमत येत नाही किंवा आलीच तर नाममात्र किंमत येते. आता इथं मी एक छोटंसं उदाहरण देतो. ही एक वस्तू आलेली आहे. टेबल प्लांट आहे, शोचं प्लांट आहे. येस तुम्हाला व्यवस्थित दिसेल. येस. तर हे अतिशय मस्त डिझाइन केलेलं छान टेस्ट ट्यूबमधलं हे प्लांट आहे. टेबलवरती ठेवायला खूप चांगलं दिसतंय वगैरे. असं हे शोभा येते आपण जिथे बसतो वगैरे तिथं. तर मला सांगा ह्या प्लांटचं हे टेस्ट ट्यूबमधलं असलेलं हे हे प्लांट जगण्यासाठी म्हणून आपल्याला उपयोगाचं आहे का? आणि हे जर आता विकायचं म्हटलं परत, तर ह्याची किंमत येईल का आपल्याला? तर याचं उत्तर आहे नाही. तर अशा सगळ्या वस्तू तुम्ही जर टाळल्या, तर तुम्हाला तुमचे पैसे शिल्लक राहतील. मग तुमचा असा प्रश्न इथे येईल, की मग ह्या वस्तू असं हे जे आता छान वाटतंय, शोभेची वस्तू आहे, आपण भिंतीवरती शोकेसमध्ये वगैरे अशा अनेक गोष्टी आणत असतोय, तर ह्या आणायच्या नाहीत का? येस, आणल्या पाहिजेत. पण कधी? ज्यावेळेस आपल्या आयुष्यातील कंपल्सरी गोल्स आहेत, हे कंपल्सरी गोल पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आणता आल्या पाहिजेत. हाच कन्सेप्ट इथं लोकांच्या लक्षात येत नाही आणि मग काय वाटेल ते घरात पैसे घरी वस्तू घेऊन आणल्या जातात आणि साठवल्या जातात आणि सेव्हिंगसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. मग यासाठी तुम्ही एक आता घरी एक्सरसाइज करा. मी आता तुम्हाला एक एक्सरसाइज देतोय. तुम्ही घरी एक्सरसाइज करा. एक प्रयोग करा. एक होमवर्क करा. तो होमवर्क असा आहे,
की तुमच्या घराच्या गेटपासून म्हणजेच दरवाजापासून तुम्ही तुमच्या घराची जर्नी करा किंवा एक सेपरेट ऑडिट करा. स्वतःच्या घरातलं ऑडिट करा आणि ते ऑडिट करत असताना तुम्ही स्वतःलाच विचारा, की एक्स्ट्राचं काय-काय आहे आपल्या घरामध्ये, की जे जगण्यासाठी गरजेचं नाहीये आणि ज्याची रिसेल व्हॅल्यू विक्री करायला गेलं तर त्याची येत नाहीये किंवा आलीच तर अगदी नाममात्र आहे. चला तर मग सुरुवात करा. कुठून सुरुवात करायची? पहिल्यांदा आपल्याला शू रॅक असते. शू रॅकमध्ये चेक करा तुम्हाला शूज कितीची गरज आहे? 1 शू 1 पेअर, 2 पेअर, 3 पेअर, 4 पेअर किती गरज आहे आणि आहेत किती? मग आपल्या घरात मेंबर किती आहेत आणि शू रॅकमध्ये शूज किती आहेत? किती वेळा आपण ते म्हणजे गरज नसताना बायिंग केलेलं आहे. अशा किती वस्तू आहेत तिथं? शू रॅक झाले की आत एंटर करा. आत आल्यानंतर हॉलमध्ये बघा. टीव्ही असेल, टीव्हीच्या आजूबाजूच्या वस्तू असतील. घरात अशा कितीतरी शोभेच्या वस्तू असतात, की ज्या चांगलं दिसतंय, कधीतरी असं म्हणून उचलून आणलेल्या आहेत किंवा आपण गिफ्ट देताना पण तसेच देतो आणि गिफ्ट घेताना पण तशाच स्वरूपाच्या अनेक वस्तू घेत असतोय. ह्या सगळ्या वस्तू अननेसेसरी आहेत. दिसायला शोभेच्या वस्तू आपण घ्यायच्या नाहीयेत असं नाहीये. पण पहिलं गोष्ट पहिलीच केली पाहिजे म्हणजे सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट हे केलंच पाहिजे. हॉलमध्ये बघा, तसंच किचनमध्ये जा. किचनमध्ये पण अशी अनेक भांडी असतात, की 2-2, 3-3, 4-4, 10-10 वर्ष ते वापरलेले नसतात. कशाला पाहिजे तो ठेवणं? एकतर रिसेल करून टाका किंवा वापरात आणले पाहिजे. तरी पण आपण काही ना काहीतरी घेतच असतोय. तसंच घरामध्ये कपड्याच्या कबोर्डमध्ये कपड्याचे कबोर्ड कपडे असे कितीतरी असतात, की जे एकदाच कधीतरी वापरलेले असतात किंवा खूप रेअरली वापरलेले असतात. कधीतरी वापरू म्हणून ते वापरणं होत नाहीये आणि घेताना मात्र आपण इन्स्टंटली घेत असतोय. अशा अनेक गोष्टी आपण घ्यायच्या टाळल्या पाहिजेत. तर कुठेतरी आपलं सेव्हिंग वाढेल, इन्व्हेस्टमेंट वाढेल आणि हीच वाढलेल्या इन्व्हेस्टमेंटच्या आधारे आपल्याला 4 पैसे खर्च करायला उपयोगी पडतील. जिथं गरज आहे, जिथं महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तिथं ते उपयोगाला पडतील.